ऊस तोडायला लागले होते तर मला इथं खोपा दिसला. तेव्हा काय कसलं छान आहे ते खोपा बघून चिमणी लागली आरडायला. पण हे खोपा बघितल्यावर माहिती का मला एक आठवण झाली. जेव्हा आम्ही लहान लहान होतो का नाही तसंच आईबापांच्या असल्या खोप्यामध्ये राहत होतं. लहान लहान होतं तेव्हा लहानपण आठवलं. महागारी गेले दिवस मायबापाने असलंच एक खोपा बनलं आणि त्या खोप्यामध्ये होतं. आता मोठे मोठे झालं मायबापाने लग्न करून दिलं आपल्या आपल्या संसाराला लागलं. पण शेवटी माहिती का ह्या खोप्याचीच आठवण येते या. किती बी मोठं झालं किती बी लेकरं होऊ द्या बाळ होऊ द्या आपल्या संसाराला लागू द्या. जे लहानपण असतंय का ते लहानपणच असतं या. किती बी मोठं झालं ना तरी या खोप्याची आठवण कधीच माणूस विसरत नाही. कोणाकोणाला असं वाटतंय बरं. मला अजून बी माझ्या मायाबापाचं ते घर ते लहानपण त्यांनी आणलेलं दाबलेलं मायाने हातात खाया आणून दिलेलं ते सगळं आठवत आहे. हा खोपा बघितल्यावर खरंच आपण आपल्या लेकराला बी कसं असं प्रेमाने सांभाळतात ना. मोठ्याले झालं की उडवून जातात. दुनियाची रीतच ही मागून आली आणि पुढं चालली या. दुनियाची बिरदा कवा संपत्ती काय माहिती. सगळ्यांनी घुळून मिळून एकत्र राहून एका ताटातच बसून खायला पाहिजे.